आता पोळ्या करणार. त्याच्या आधी मी त्या दिवशी स्ट्रीट शॉपिंग केली होती मेन रोडला. तिथे अनुराधा दुकान आहे, तिथून मी मंगळसूत्र आणले होते 2. तर हे दुसरं आहे, बघू शकता. तर आम्ही ना एकदम शेवटच्या क्षणी पोहोचलेलो आहे. आता बंदच करत आहे, चला पटकन बघू. हे बघा ना ऑलिव्ह वगैरे पण मोठे मोठे बॉटल्स आहे. तर बंद झालं इतक्यात, पण झालं. आम्ही वेळेवर आलो आणि घेतलं. आणि मला ना तांदूळ पण घ्यायचे होते कोलम, तर इथे छान भेटा म्हणून मग मी इथूनच घेते नेहमी तांदूळ. तर फायनली पिझ्झा काय टॉपिंग ना घेतला आणि एक चीज प्लेट घेतलेलं आहे. पनीर, स्पेशली पनीर पिझ्झा, व्हेज पिझ्झा झालेला आहे तयार. तर आपण ना हे प्री-हीट केलं होतं आधीच आणि ही जाळी काढून घेतली होती कारण मग टाकायला. चला आता हळूच टाकून घेऊ आपण. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11:30 आणि विहान स्कूलला गेला. तर त्याच्यासाठी मी टिफिनला चीज पराठा करून दिला होता. तो पीठ मळून ठेवलं होतं. तर आता ना पोळ्या करून घेते आणि ना भाजीच नाही आहे, भाजीला असं काहीच नाही आहे. तर बघते आता काय करायचं. हे पीठ मळून ठेवलं होतं सकाळी, आता पोळ्या करणार. त्याच्या आधी मी त्या दिवशी स्ट्रीट शॉपिंग केली होती मेन रोडला. तिथे अनुराधा दुकान आहे, तिथून मी मंगळसूत्र आणले होते 2. तर हे दुसरं आहे, बघू शकता. महाशिवरात्री स्पेशल मी शॉपिंग केली होती ना स्ट्रीट मार्केटला. तर मी अनुराधामध्ये मी कानातले वगैरे घेते आणि असे मंगळसूत्र घेते डिझाईनचे. खूप छान छान वेगवेगळे असतात. सोन्यापैकी आपण सोन्याचं कसं 1-2च आपल्याकडे असतात डिझाईन, पण मग हे इतके डिझाईन असतात, इतके भारी भारी डिझाईन असतात वेगवेगळ्या. 1 महिना गेला तरी चालतं मला, पण मी वेगवेगळ्या डिझाईन घालते नेहमी. मला खूप आवडतं, तर मी नेहमी घेते. आता माझ्याकडे सोन्याचं आहे, मी सोन्याचे काढून ठेवलेले आहे. पण मला असे साधे आहे ना आर्टिफिशियल, ते खूपच आवडतात घालायला, कारण ती इतके भारी डिझाईन असतात ना. आणि आपल्याला तर सोनं आता तुम्हाला माहिती किती महाग झालेलं आहे. आपण तर डिझाईन करू शकत नाही वेगवेगळ्या 15-20, 15-20, 30-40 असे डिझाईन करू शकत नाही सोन्याच्या. मग आपल्याला ऑप्शन असतं असे खोटे खोटे मंगळसूत्र घालायला. खूप आवडतं मला हे वेगवेगळ्या डिझाईन घालायला. तर ती एक डिझाईन वेगळी होती, मी ती घातलेली, आता मी ठेवून दिली आहे. तुम्हाला जर माझ्या मंगळसूत्राचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी दाखवेल तुम्हाला. तर ही एक डिझाईन आहे. आता ती घालणार आहे मी, म्हटलं चला आज घालू. तर हे मला भेटलं तर 175ला हे मंगळसूत्र. छान आहे, एकदम मस्त डिझाईन आहे. अजून मी 1-2 घेतलेल्या आहे, नवीनच आहे, घातल्या पण नाही त्या, तर त्या घालेल मी. बघू शकता असं आहे, अशी मस्त डिझाईन आहे त्याची. तर आता मी ही घालते मस्त छान पैकी आणि एकदम रिअल सोन्याचंच वाटतं, इतकं भारी वाटतं ना. मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट करून सांगा. माझ्यासारखंच घालायला सोन्यापेक्षा ही अशी साडी मंगळसूत्र खूपच छान डिझाईन असते. तर आता मस्त मी घालते. बघू शकता असं दिसतंय. तर मस्त घातलेला आहे. आता इथे पोळ्या करून घेते आणि आज आपल्या एअर फ्रायर मध्ये चाललाय विचार पिझ्झा बनवायचं. तर वैभव बनवणार आहे, त्यांना पिझ्झा खूप छान येतो. म्हणजे एकदम मी तर म्हणते वर्ल्ड बेस्ट पिझ्झा वैभव बनवतात. तर डॉमिनोज पेक्षा इतका छान पिझ्झा, म्हणजे डॉमिनोजला काय करता एवढा भारी पिझ्झा असतो. तर बनवणार आहे आज. आणि आपण स्टार मॉलमधून ज्या भाज्या आणल्या होत्या कॅप्सिकम वगैरे त्या दाखवेल मी. पुढचा व्हिडिओ दाखवतच नव्हता कोणकोणत्या भाज्या घेतल्या होत्या, तर तो मी पूर्ण दाखवेल. तर त्या भाज्यांपासून मस्त लाल पिवळी शिमला मिरची आणलेली आहे, त्याच्यापासून मस्त पिझ्झा बनवणार आहे संध्याकाळी. तर ते संध्याकाळीच व्हिडिओ येतील. आता तर सध्या आता मी तुम्हाला दाखवलं माझं मंगळसूत्र नवीन. आणि आता मी करते इथे पोळ्या करून घेतलेल्या आहे, गरम गरम पोळ्या केलेल्या आहे.
आता ना भाजीलाच काही नव्हतं, मम्मी ठरवलं म्हटलं चला दूध पण आणायला जायचं आणि तिथे जवळच भाज्या आहेत विकायला, मग तिथून एखादी भाजी घेऊन येते आणि करते. तर मी ना माझं कसं आहे भाज्यांचं एकदा चांगलं ठेवत नाही, मी रोज जवळच्या भाजीच्या ठिकाणी जाते, मंडईमध्ये जाते भाजीच्या, तिथून 2 किंवा 3च भाज्या आणते, रोज आणते रोज. तसंच आज संध्याकाळी घेऊन यावं लागतील. आणि आता काल डिंगऱ्या आहेत, पण त्या वैभव त्यांना आवडत नाही, त्या माझ्यासाठी मी करेल. पण मग त्यांच्यासाठी एखादी भाजी घेऊन येते, बटाटे वगैरे त्यांना आवडतात. बघते आता कोणती, तर चला आता केसर वगैरे विंचरते आणि मग जाते. इथून भाज्या घेतल्या, बघू शकता भाज्या नाही म्हणजे बटाटेच घेतले. चला खूप गाड्या आहे. बटाटेच घेतले इथून आणि आता दूध घ्यायचं आहे. चला, तर इथे बटाटे मस्त खूप छान भेटले, 50ला 2 किलो होतात, 25 आणले. म्हणजे लवकरच वेपर्स वगैरे करायला चकल्या ते इथे दूध घेऊन आले. चला आता पटकन भाजी करून घेते. कशी खायची बिहानला भाजी उकडलेल्या बटाट्याची? नाही माहीत. हां, उकडलेल्या बटाट्याची करते ना, डॅडीला पण आवडते. तर बटाटे उघडं टाकते, मस्त भाजी पिवळी भाजी असेल तशी करते. दूध तापत ठेवते. चला शकता इथे केलेली आहे बटाट्याची भाजी सुकी पिवळी. इथे मी करते भाकरी खाण्यासाठी ज्वारीच्या, तुटून घेते. तुटून गेली तर इथे राहिलेलं बघू शकता भाकरी. ही कसं काय मी तुटून गेली. आणि इथे केलेले आहे झिंग्या सुक्या छानपैकी. तुला तर जेवण करून घेतो. घरी आलो आणि आता करतोय पिझ्झा. वैभवच करतोय. पिझ्झा करायचा आहे आणि गार्लिक ब्रेड करायचा आहे. मी एक साईडला खिचडी टाकते. तर पिझ्झाचं खालचं आहे ना बेस, तो पण घरीच तयार करतो आम्ही. पिझ्झा बेस कधीच नाही आणत. तर इथे मैदा आहे आणि इथे हे काय टाकलं बिया? ईस्ट ना, ईस्ट फर्मेंट करायला ईस्ट टाकलेलं, ईस्ट आणि दूध टाकलेलं असतं ना, पाणी. तर घरीच बेस तयार करतो. तर करणार आहे आपल्या एअर फ्रायरमध्ये पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. आता बघू कसे करता, मला काही माहिती नाही, पण त्याच्यासाठी म्हणजे आम्ही वस्तू आणल्या स्टार मॉल मधून. तर इथे आणलेले आहे रेड कलरची ढोबळी मिरची, बेल पेपर म्हणतात ना, बेल पेपर नाही, बेल पेपर नाही, कॅप्सिकम. तर ही काय म्हणतात येलो कलरची अशी आहे आणि ग्रीन कलरची पण आहे. पण मग हे माझं छान दिसेल पिझ्झावर वगैरे. आणि एवढं काही लागणार नाही, थोडंच लागणार आहे, कारण छोटा पिझ्झा करणार. आणि बाकीचं तर मी ठेवून देणार एकदम नीट, कारण विहारला जेव्हा मी ब्रेड पिझ्झा वगैरे करून देईल तेव्हा टाकेल. इथे बेबी कॉर्न आणलेलं आहे, तर ते सुद्धा मस्त छान पिझ्झावर लागतात. किंवा बर्गर वगैरे करेल ना, त्याच्यासाठी मी अशी पानं आणले लेटेस्टचे, काय म्हणतात लेटेस्ट कॅबेज आणलेली आहे. इथे कॉर्न आणलेले स्वीट कॉर्न, ते सुद्धा त्याच्यावर थोडेसे स्प्रेड करणार. एवढं सारं आहे. आणि इथे आहे सगळे मसाले, चिली फ्लेक्स, नंतर ऑर्गेनो पिझ्झा स्पाइस मिक्स आहे. इथे बेस हे लावणार, काय म्हणता सँडविच बेस डॉक्टर ओटकरचं. आणि हे तंदुरी काय मेयोनीज वगैरे केचप. तर असं करून आम्ही आज पिझ्झा बनवणार आणि गार्लिक ब्रेड बनवणार. हा, आणि हे पण आणलंय, काय म्हणतात हे पनीर पण टाकणार आहे. तर तेवढं टाकणार आहे. तोपर्यंत मी आता खिचडी टाकून घेते पटकन आणि नंतर हे दाखवतेस तुम्हाला. ऍक्टिव्हेटेड ईस्ट तेवढं टाकायचं. किती असेल हे मैदा? अर्धा किलो, 3 वाट्या. तर इथे मस्त थोडं टाक, थोडं टाक. अरे खाता चमचा बरोबर. इथे खिचडी पण होते, थोडीच टाकली, जास्त नाही टाकली. इथे कापून ठेवलं सगळं. इथे बघू शकता कॅप्सिकम कापून ठेवला, रेड आणि येल्लो. आणि इथे बेबी कॉर्न कापून ठेवलेले आहे, कॉर्न कापून ठेवले. पीठ पण फर्मेंट होतंय, असं एवढं केलेलं आहे. तर आज विहान काय खाणार आहे? पिझ्झा.
तो पण आपल्या न्यू एअर फ्रायर मध्ये. 2च दिवस झाले. हा, काय काय बनवतोय ना आपण. बन्स बनवले, बर्गर बनवलं, काय अजून बनवलं, त्याच्यात फिश बनवले, त्याच्यात ते बारीक फिश नाही का ते फ्राय केलं ते बोंबील सगळी नंतर काय चिकन तंदुरी ती भारी लागली बनवून झाला. आज करतोय पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि पाव, बर्गर पाव करतोय विहानला उद्यासाठी, बर्गर करण्यासाठी. ते दाखवतेस तुम्हाला मी थोड्या वेळाने. पिझ्झा टॉपिंगच नव्हतं आणि पिझ्झा टॉपिंग शिवाय पिझ्झा होणार नाही. तर मग आता काही निघालं, बोलता चालले मला घरी. आता म्हटलं बोलू, तर तेच घेण्यासाठी आता जवळच्या मार्टमध्ये जाते. बघू आता ते उघडं आहे की ते. आता उशीर पण झालाय, 8:54 म्हणजे 9 वाजलेच आहे. बघू आता उघडं आहे की नाही, भेटायला पाहिजे. तुम्हाला पण दाखवते. एक मार्च चालू आहे आणि पटकन जातो कारण ते पण बंद होईलच लवकर. तर बघू आता इथे मी येतं तिथे. चला मध्ये बंद झालं. तर आम्ही ना एकदम शेवटच्या क्षणी पोहोचलेलो आहे. आता बंदच करत आहे. चला पटकन बघू. आहे का इथेच राहतात पिझ्झा टॉपिंग. इथे इथे हे पाहिजे ब्लेंड आहे का. हे घेतलं त्या दिवशी आपण. हे रेड सॉस पास्ता पिझ्झा तो असतो का टॉपिंग. पण मग इथे चीज ब्लेंड आहे, तंदुरी. हे पिझ्झा सॉस अजून वेगळा आहे हा. बघा मग तोच घ्या. काय माहिती कोणता घ्यायचा. आपण हेच नेहमी वापरतो ना. आणि काय घेतलं दुसरं आणि हे पण हे बघ ना ऑलिव्ह वगैरे पण मोठ्या मोठ्या बॉटल्स छोट्या पाहिजे. चला काय येते तांदूळ घ्यायचे वाडा किलो. छान वाटते. 73 रुपये. काय हो सापडलं. इकडे नाही काशी ठेवलेली. बंद झालं इतक्यात. पण झालं आम्ही वेळेवर आलो आणि घेतलं. आणि मला ना तांदूळ पण घ्यायचे होते कोलम. तर इथे छान भेटा म्हणून मग मी इथूनच घेते नेहमी तांदूळ. तर फायनली पिझ्झा काय टॉपिंग ना घेतला आणि एक चीज ब्रेड घेतलेलं आहे. म्हणजे चीज असं तर असं घेतलं आहे. तुला का जाऊ मुला पण येते. तर आज करतो आम्ही पनीर पिझ्झा. ते पनीर कापलेलं आहे आणि इथे एवढ्या भाज्या टाकणार. पनीर थोडं फ्राय करायचं आहे का त्याच्यामध्ये. फेस्ट करायला लागेल ना. करू का टाकू ते. आणि पीठ दाखवते तुम्हाला पिझ्झाचं किती फुगून गेलेलं आहे. आता ही पिशवी काढू ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. एवढासाच गोळा होता किती मोठा होऊन गेला याचा एकदम.
फ्लफी कसं झालंय झालं बघ? एकदम फ्लफी मलाही शिकून घ्यावं लागेल तुमच्याकडून फर्मेंट करायला पिझ्झा काय म्हणतो डो ना डो फर्मेंट करायला आपल्याला एक पाव तयार पातळ करायचा आहे करायचं का जाडं करायचं? थोडासा जाड करा पण काही गार्लिक ब्रेड करणार आहे का तुम्ही हा ना आणि पावसाठी पाव करायचा आहे मी आणला पाव करायचा हा पातळ का नाही पातळ नाही थोडासा हा जाडच शेफ आहे तुम्ही घरी असल्यावर पिझ्झा तेच फक्त बाकी दुसरं नाही. वा असं का करता ते असं लाटून घे गोल लाट. इथे आपला पिझ्झा बेस बसेल ना तेवढं दाखव बनतो कागद हे बेकिंग कागद त्याच्यावर ठेवून बघा हा बसेल बरोबर झालं एकदम तेवढंच करावं लागेल ना. या साईडला तर हा पिझ्झा याच्यामध्ये गार्लिक ब्रेड आणि विहांसाठी ना हे करायचंय काय बर्गर ब्रेड हा तर मी हा पिझ्झा टिफिनसाठी उद्याची तयारी बाकीची आणि याच्यावरती बटर पेपर ठेवू असं बटर बेकिंग पेपर आणि त्याच्यावर हे मी ठेवते बरोबर उचलून ठेवू का उचलून मला किती मला नाही माहिती पण आहे ₹1 सेकंड नंबरची बास्केट ना लावा लागेल 5 मिनिट मला नाही माहिती का 2 मिनिट करा लगेच गरम होतं ते 5 मिनिट 200 वर तर प्री हीट साठी लावलेलं आहे एअर फ्रायर आता याच्यात ठेवू का हे ठेवू का हां ते काढून घे काही नाही झालं या नाही मध्यमध्ये ठेव कसं मध्ये नको तसं नको करू आता काय करायचं काढू तर हे चाललं होतं पिझ्झा टॉपिंग रेड सॉस पिझ्झाचं तर आता ते टाकून घेऊ पूर्ण कारण हे काम माझ्याकडे दिलेलं आहे पिझ्झा सॉस टाकायचा आहे भरपूर कारण थोडं स्पाइस असतं मी मस्त लावून घेते कट कर मध्ये मध्ये कट आता हे चीज ब्लेड टाकते मेयोनीज वाटतं तर चीज ब्लेड भरपूर टाकलेलं आहे तर ही चीज आहे ना मोजरीला थोडं थोडं टाकणार मी याच्यावरून कारण चीज ब्लेड भरपूर टाकलेलं आहे आता भाज्या लावून घेऊ आपण सगळ्या कांदा आधी कांदा लावून घेते सगळीकडून नंतर कोणती कॅप्सिकम रेड टाकू ना हा मध्ये एक लाईन नंतर येलो कॅप्सिकम आणि पनीर ना लास्टला टाकू भाज्या भरपूर झाल्या ठेवायला लागतील असं वाटतं का रे हा भाज्या भरपूर झाल्या
विनाकारांचे ते थोडे अजून. ठेवून देऊ ते. तुला मी करते ना ब्रेड पिझ्झा वगैरे. हां मग हे ग्रीन 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 तर कमीच आहे. तर इथे मी सगळं भाज्या आणि पनीर टाकलेलं आहे. आपलं डॉमिनोज टाईप टाकलेलं आहे सगळं. आता हे मोझरेला चीज वरतून टाकते. भरपूर प्रमाणात चीज टाकायचं. पीस टाकते. चीज टाकायचंय आपल्याला, म्हणजे एकदम असं वाटलं पाहिजे डॉमिनोज सारखं, मुलांना फील आलं पाहिजे. तर मी एकदम भरभरून चीज टाकलेला आहे. आता आपण ऑर्गॅनो टाकून घेऊ. तर हे ऑर्गॅनो आहे ना, पिझ्झा स्पाइस मिक्स आहे हे एव्हरेस्टचं. त्याच्यात थोडा फ्लेवर आहे. आणि इथे आहे चिली फ्लेक्स. भारी दिसतं एकदम मस्त. तर इथे आपला डॉमिनोज टाईप पिझ्झा झालेला आहे तयार. भरभरून चीज टाकून आणि भरपूर साऱ्या रंगीत भाज्या आणि पनीर, स्पेशली पनीर पिझ्झा, व्हेज पिझ्झा झालेला आहे तयार. तर आपण ना प्री हीट केलं होतं आधीच आणि ही जाळी काढून घेतली होती कारण मग टाकायला. चला आता हळूच टाकून घेऊ आपण. मग कट करा. तर इथे टाकलेला आहे पिझ्झा. त्याच्यात बघू शकता. तर टाकू का, काढू का? हे पण प्री हीट झालेलं आहे. आता लावून घेऊ आपण. आता किती 180 वर आहे आणि टायमिंग 15 मिनिट. तर इथे आता आपला पिझ्झा 15 मिनिटासाठी लावलेला आहे. बघू कसा होतो आणि तुम्हाला पण दाखवते. कारण आता पसारा पण इतका झालेला आहे. सगळं आवरून ठेवते आणि ह्या भाज्या आहेत ना मी डब्यात भरून ठेवेल. विहान उद्या ब्रेड पिझ्झा काहीतरी करून देईल. चला आता आवरून घेते आणि झालं की तुमच्याशी बोलते. एवढेच नाही. 35 सेकंद. थांबा, ते मध्ये दिसते ते चीज काढायचा का? याच्यावर काढायचा ना? काढायचं म्हणजे अवघड आहे. हेच काढावं लागेल जाळी. तर बघू शकता पिझ्झा. विहान हे बघ पिझ्झा. वाव वाव किती छान दिसतोय. हे बा आता मला कट करू आपण आपल्या नवीन आणलेल्या पिझ्झा कटरने. तर हा पण घेऊन आली मी आता. हा तुम्हीच कट करा, मला नाही येणार एवढं परफेक्ट कट करता. चीजी राहणार चीजी चीजी तेव्हा ते चीज कसं येतंय असं उचलून दाखवा. हा एक स्लाइस किती 4 करा ना. 4 तर करता. केळाला छोटेच करून द्या. किती क्रश वा आवाज येतो. डॉमिनोजला काय करता, डॉमिनोज मध्ये एवढं चीज असतं. हा छोटे पीस डिश आणा.
डिश आणा तुम्हाला, चला दोघांना. असं एक उचला बरं. हे ते चीज कसं येतं. करू शकतो. हा डिश थांबा. कसं आलंय. हा ते बघ डॉमिनोज सारखंच आहे. डॉमिनोज मध्ये तारा येत नाही ना. हिला द्या इकडची द्या छोटे. ओके हे हा असं आहे ते प्रॉब्लेम असं आहे. कागद आहे ना तो त्याच्या खाली. वा थांब मला. जाऊ द्या ते तुम्ही खा त्याच्यात. इथे मस्त डॉमिनोज सारखाच पिझ्झा एकदम रेडी झालेला आहे. कसा आहे रे विहान. आणि इथे कियाराला स्लायसेस दिल्या करून. तर मी टेस्ट करते बरं. मस्त. काल मला ना व्लॉग संपवताच नाही आला आणि मस्त पनीर पिझ्झा केला होता, व्हेज पिझ्झा केला होता वैभवने. त्यांनी मला सांगितलं होतं बाकीचं करायला, पण मग जे पीठ आहे ना फर्मेंटेड पीठ पिझ्झाचा बेस तो त्यांनी तयार केला होता. बाकी मग भाज्या वगैरे त्यांनी कट केल्या होत्या आणि मी फक्त टॉपिंग वगैरे सगळं लावलं. आणि नेमकी टॉपिंग नव्हतं. वैभव मी बोलली की केचप आहे पण केचपने चांगलं लागलं नसतं. मग वैभव बोलली की चल नाही करायचं तर एकदम चांगला करू. मग पटकन घाई टॉपिंगचं घ्यायला गेलो आम्ही मार्टमध्ये. घेऊन आलो घाई दुकान बंद, मार्ट बंदच झालं होतं. आणि घेऊन आलो आणि म्हटलं पिझ्झा खायचा आहे ठरलं आहे तर मग सगळ्या गोष्टी पाहिजेलच. आणि घेऊन आलो पटकन आणि इतका छान पिझ्झा झाला होता ना खरंच. डॉमिनोजमध्ये सुद्धा एवढा भारी लागत नाही. एवढा भारी एवढा पिझ्झा छान झाला एअर फ्रायरमध्ये. आणि चव पण इतकी छान होती. आणि वैभवला ना कोरोना काळामध्ये वैभव खूप वेगवेगळं बनवायचे. आणि ते डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती डॉक्टर आहे ते. एवढे जायचे कोरोनामध्ये, एवढे जायचे हॉस्पिटलला सिव्हिलला. आणि सिव्हिलला होते तेव्हा. सिव्हिल हॉस्पिटलला जायचे, एवढे पेशंट असायचे सगळे हे करून तरी ते घरी एकदम छान आम्हाला काय काय बनवून द्यायचे. पिझ्झा बनवून द्यायचे, कधी काय बनवून द्यायचे, कधी काय बनवून द्यायचे. आणि जेव्हा आम्ही दुकानात वगैरे काय कधी जायचो नाही ना कोरोनाच्या वेळेस, मग तेच येताना काही काही वस्तू घेऊन यायचे. आणि तेव्हा ते पिझ्झा वगैरे भारी बनवायचे. पण तेव्हा आम्ही तव्यावर पिझ्झा बनवायचो. आणि आता एअर फ्रायरमध्ये एवढं भारी पिझ्झा होतो, काय काय होत्या गोष्टी. आता लवकरच मी केक वगैरे करेल, ती पण रेसिपी दाखवेलच. कारण केक तर मला येत नाही, बघणार आहे कसं होतो कसा नाही. तर जेव्हा करू तेव्हा सांगेलच. आणि असा पिझ्झा झाला होता छानपैकी. तर नक्की ट्राय करा. तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता, कढईमध्ये सुद्धा मीठ टाकून करू शकता. असा पिझ्झा, पनीर पिझ्झा खूपच छान लागतो, तंदुरी पनीर पिझ्झा. तर असा होता माझा व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. अचानक ठरलं पिझ्झा बनवायचा, पण बनवला, मस्त खाल्ला, मुलांनी एन्जॉय केलं. आणि मला पण, मी पण कधी खात नाही पण मग खाल्ला, खूपच भारी लागला होता. एकदम पोट भरून गेलं होतं, जेवलीच नव्हती, खिचडी वगैरे काहीच खाल्लं नव्हतं आम्ही. तर आवडला असेल तर व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.